अभिनेते दिग्दर्शक सचिन पिळगावकर आणि त्यांचे किस्से सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. आता 4 वर्षांपूर्वी त्यांनी सांगितलेला एक किस्सा सध्या व्हायरल होतोय, ज्यात महागुरूंनी एका मुलाखतीत वयाच्या 9व्या वर्षी पहिली कार खरेदी केल्याचं म्हटलंय. विशेष म्हणजे पिळगावकरांनी हा किस्सा त्यांची मुलगी श्रिया समोर सांगितला होता आणि त्यांच्या या वक्तव्यावर तिच्या प्रतिक्रियेने लक्ष वेधलं होतं. आता काय म्हणालेत पिळगावकर जाणून घेऊया. तर सचिन पिळगावकरांनी द बॉम्बे जर्नी या युट्यूबच्या शोला दिलेल्या मुलाखतीत आपल्या पहिल्या कारचा किस्सा सांगितलाय. ते म्हणाले, मी 9 वर्षांचा होतो. आपण ज्या सी लिंक वरून आता जातोय त्यावेळी तो नव्हता. मी तेव्हा टायकलवाडीला राहायचे. यावर श्रियाने दादर असं सांगितलं. टायकलवाडी शिवाजी पार्कच्या जवळ असल्याचं सचिन म्हणाले. पुढे ते बोलले, मी 9 वर्षांचा होतो तेव्हा मी पहिली गाडी खरेदी केली. मॉरिस मायनर कार होती ती. मॉरिस मायनरला बेबी हिंदुस्तान म्हणायचे. छोटी गाडी. या गाडीला 4 दरवाजे, बकेट सीट आणि फ्लोर शिफ्ट गिअर होते. ही गाडीच होती. तिला टायगर पण म्हणायचे. ही पेट्रोलवर धावणारी गाडी होती. यावर सिद्धार्थने, तुम्ही गाडी चालवायचं कशी असा प्रश्न विचारला. त्यावर महागुरू म्हणाले, तेव्हा ड्रायव्हर होता. गाडी चालवण्याची परवानगीच नव्हती. मी 9 वर्षांचा असताना वरळी सी फेसवर त्याच कारमधून गाडी चालवायला शिकलो. जेव्हा सचिन हा किस्सा सांगत होते तेव्हा श्रियाच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन्स वरून हे नक्कीच समजत होतं की तिलाही तिच्या वडिलांनी 9व्या वर्षी गाडी घेतल्याचं पहिल्यांदाच समजलं असावं. याआधी खरं तर पिळगावकरांचे बरेच किस्से व्हायरल झाले होते आणि त्यात आता आणखी एका किस्स्याची भर पडली. महागुरूंच्या या वक्तव्याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्स मध्ये लिहून नक्की कळवा.